लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय चंद्रपूर, लोकमान्य टिळक ज्ञान मंदिर कॉन्व्हेंट चंद्रपूर आणि कैलासवासी चंद्रभागाबाई मद्दिवार उच्च प्राथमिक विद्यालय अहेरी जिल्हा गडचिरोली या चारही विद्यालयांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात पार पडला। मंचावर मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भागवत, चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपाध्यक्ष श्रीपाद मुनगंटीवार, सचिव गांगेय सराफ यांची उपस्थिती होती। दीप प्रज्वलन, माल्यार्पण आणि स्वागतानंतर शारदा स्तवन, लोकमान्य स्तवन स्वागत गीत झालं। संस्था सचिव गांगेय सराफ यांनी प्रास्ताविक केलं। जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडताना विद्यार्थ्यांनी शिस्त, जिद्द, आत्मविश्वास बाळगत मेहनत करण्याची सवय लावावी, यामुळे आपण हाती घेतलेल्या कार्यात नक्कीच यश प्राप्त करता येते असे विचार मांडले। कार्यक्रमात चंद्रावती रामायण आणि व्हेन सायलेन्स स्पीक्स या 2 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञान आणि अनुभव प्राप्त करण्याचा संकल्प केल्यास आपणही आपल्या जीवनात उदात्त जीवन घडवू शकतो, असंही विचार ॲडव्होकेट रवींद्र भागवत यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाला चंद्रपूरकर नागरिक, पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। याच कार्यक्रमात 10वी 12वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या तसंच क्रीडा, कला, सांस्कृतिक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसं आणि सन्मान चिन्ह प्रदान करून गौरवण्यात आलं। माझे पिताजी स्वतः सर्व्हिसमध्ये असल्यामुळे त्यांची तिकडे पोस्टिंग होती। त्याच्यानंतर मला 12वी 10वी 11वी 12वीला मला इकॉनॉमिक्सला खूप इंटरेस्ट होता। त्याच्यामुळे मी दिल्ली विश्वविद्यालयामध्ये पहिले BA केलं, नंतर MA केलं आणि MA नंतर जेव्हा मी जॉबसाठी बसली तर त्याचा पूर्ण श्रेय मी माझे पिताजी आणि माझी आईला देते की ते एकदम ठामपणे होते की तुला कुठे नोकरी काय करायची नाही, तू शांततेने बस आणि तू आता अभ्यास कर आणि एक्झाम लिही। आणि योगायोगाने मी एक्झाम लिहायला चालू केलं। पहिल्या वर्षी ज्या वर्षी मी MA पास केलं होतं त्याच वर्षी मी फक्त मेन्स लिहू शकली। दुसऱ्या वर्षी माझ्या इन्कम टॅक्सला सिलेक्शन झालं आणि तिसरे अटेम्प्टला मी IAS झाली आणि IAS झाल्यानंतर मी माझा प्रवास चालू केला। याच्यात असं माझी इच्छा नाही की मला काय स्ट्रगल झाले, स्ट्रगल प्रत्येकांना असते आणि प्रत्येकांची परिस्थिती अनुषंगाने त्यांचे स्ट्रगल वेगळे असतात। पण एक गोष्टी आज पण जेव्हा मी माझ्या मागच्या काळात माझ्या पूर्ण जीवनचं शैली जे आहे किंवा माझा जे प्रवास आहे त्याला पाहतो तर मला एक गोष्टी माझ्या लक्षात येते की काय गोष्टी आहे ज्याच्यामुळे मी आजपर्यंत पोहोचली आणि मला माझ्यावर ठाम विश्वास राहते आज पण की पुढे पण मी व्यवस्थित चालणार आहे। त्याच्यात सर्वात पहिल्या गोष्टी आहे अनुशासन आणि शिस्त। आपण कितीही जरी म्हटलं, कुठलीही गोष्टी जरी करायची असली, जोपर्यंत आपण डिसिप्लिन ठेवणार नाही तोपर्यंत आपण कुठलीही गोष्टीला यश अचीव करू शकणार नाही। आजची जनरेशनमध्ये म्हणजे असं आता हे सगळं झाल्यामुळे सांगताना पण थोडा आपल्याला विचार शब्द सांगते, पण डिसिप्लिन जे आहे ते आपल्या सोसायटीमध्ये स्पेशली यंगर जनरेशनमध्ये कुठे ना कुठे हळूहळू थोडा कम होताना दिसते। माझ्याशी कोणी ॲक्सेप्ट करेल की नाही करेल किंवा माझ्या शब्दांनी दुसरी प्रकारची टीका चालू होईल त्यामुळे मी थोडा म्हणजे कमी शब्दाने सांगते, पण डिसिप्लिन जे आहे आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन जे आहे त्याचं प्रमाण खूप वाढलं आहे। म्हणजे आपण आता पाहिलं आपला 5 मिनिटाचा आनंद झाला आणि मग संपलं, तर तसं नाही आहे। आपल्याला काय जर मोठं अचीव करायचं असेल, आपल्याला काय लॉंग रेसला जायचं असेल, आपल्याला मॅरेथॉन जर धावायची असेल तर मग आपल्याला एकदम लगेच स्प्रिंट मारून जिंकणार तसे नाही आहे। आपल्याला हळूहळू आपली गोष्टीवर बिल्ड करावं लागते, आपली पर्सनॅलिटीवर बिल्ड करावं लागते आणि मग त्या हिशोबाने आपण पुढे जाऊन काहीतरी अचीव करू शकतो।